नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. बातमीपत्राची सुरुवात करूया एका राजकीय बातमीनं. 2014 ची निवडणूक असेल किंवा 2019 ची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी कोण आहे हे मी पाहिलं नाही. मावळची जनता माझ्या विकास कामावरच मला विजयी करेल असा विश्वास मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय. लोकसभेच्या निवडणुकीला 2024 ला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि उमेदवार म्हणून मी उभा राहत असताना कोण उमेदवार आहे हे मी पाहिलेलं नाही. 2014चाही उमेदवार मी पाहिला नव्हता कोण समोर आहे, 2019चाही उमेदवार पाहिला नव्हता. मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले. निवडणुकीला उमेदवार समोर कोण आहे याही पेक्षा मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे, कामाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जाणार. हे बघा, शेवट कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार हा ठरवतो कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही. मावळच्या जनतेने हा विचार 100% केलेला आहे. तो कामाला, विकासाला मत देणार आहे. कुणी काय बोललं म्हणून उमेदवार विजयी होत नसतो. जे बोलले त्यांनी एकतरी निवडणूक सार्वजनिक लढवली का, ते रोज बोलतात. त्यामुळं त्यावर काय दुर्लक्ष करायचं, आपण त्यावर जास्त काय भाष्य करणं योग्य होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर आदिवासी भागामध्ये, अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते लाईट पोहोचवली. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा खास करून पिंपरी चिंचवडच्या शहरामध्ये, या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होत होता. मी गेले जवळपास 8-9 वर्ष पवना धरणातून गाळ काढला. तो गाळ काढत असताना सर्वांना बरोबर घेऊन कुठलीही शासकीय मदत न घेता गाळ काढला. आज पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा रोज मिळतोय. हे पिंपरी चिंचवड शहरातली जनता जाणू नये. या शहरात मी आंदोलन पुकारलं. सर्वसामान्य माणसाला घराला न्याय देण्याची प्रक्रिया केली. शास्तीकर माफ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला. जवळपास 450 कोटीच्या वर सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळालेला आहे. जेएनपीटी पासून पनवेलपर्यंत रस्ता जाम होत होता. कंटेनर तासोन तास उभे राहत होते. त्या ठिकाणचा रस्ता माननीय गडकरींच्या माध्यमातून केला. त्याला देखील न्याय देण्याची भूमिका घेतली. तळेगाव ते चाकण शिक्रापूर या मार्गाचा DPR मंजूर झालाय. त्याला केंद्र सरकार आता मंजुरी देत आहे. वाकड पासून जाणारा चांदणी चौकाचा मार्ग जवळपास 8.5 किलोमीटरचा आपण ओरेड पूल उभा करतोय. तेव्हा विकासाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जातो. पिंपरी चिंचवड शहरातली मेट्रो ही पिंपरी चौकामध्ये पर्यंत येत होती. त्याला निगडीपर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये त्याला मंजुरी घेतली. शेवट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना या शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि माझी नाळ सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे. माझा डायरेक्ट अप्रोच त्या सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे. त्यामुळे मी कुणाच्या आव्हानाला भीक घालत नाही. ठरवलेलं आहे. त्यामुळे कुणी काय म्हणलं याहीपेक्षा नेते तुम्हाला या संदर्भात सांगतील. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. नववर्षाच्या स्वागताला अवघे काही तास उरलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते बंद केले जाणार आहेत. उदाहरणाखातर जर आपण बघितलं तर कॅम्प परिसरातला जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयासमोरचा जो रस्ता आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय जो आहे तो पुणे शहर वाहतूक विभागाने घेतल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे शहरातला जो कॅम्प परिसरातला रस्ता आहे तो वाय जंक्शनपासून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती 15 ऑगस्ट चौक येथून बंद करून कुरेशी मस्जिद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे जी आहे ती वळवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे 31 डिसेंबरपासून रात्री 7 वाजेपर्यंत ते 1 जानेवारीला पहाटे 5 वाजेपर्यंतचा हा बदल जो आहे तो असणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून खरं तर वाहतूक विभागाकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. नववर्षाचं स्वागत करत असताना खरं तर
एक भान देखील ठेवलं पाहिजे वाहन चालकांनी. त्या दृष्टिकोनातून हा निर्णय वाहतूक विभागाकडून जो आहे तो घेण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने एक असा विक्रम केला आहे जो अजूनपर्यंत कोणाला जमला नाहीये. पाहूयात विराट कोहलीने नेमका कोणता विक्रम केलाय. सध्या भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. यामध्ये विराट कोहली वगळता इतर खेळाडूंनी आफ्रिकेच्या गोलंदाजासमोर शरणागती पत्करली. मात्र विराट कोहलीच्या खेळीने त्याच्या नावावर एक असा विक्रम झाला जो अद्याप कोणालाच जमला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने पहिल्या डावात 38 धावा, दुसऱ्या डावात सर्वाधिक 76 धावा केल्या. या खेळीमुळे विराटने 2023 सर्व फॉर्मॅटमध्ये एकूण 2048 धावा केल्या. विराट कोहलीने 7व्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या सोनाटी गावाजवळच नदीच्या पलीकडे गोहगाव हाडे गाव असून हे गाव वाशिम जिल्ह्यात येतं. या दोन्ही गावामध्ये असलेली पैनगंगा नदीतून येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या गावातील गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण, शेती, बँक, तहसील संबंधित काम, बाजार यासाठी महेकर गाठावं लागतं. त्यांची शेती सुद्धा सोनाटी शिवारात असल्यानं त्यांना शेतीसाठी त्या ठिकाणी यावंच लागतं. मात्र दोन्ही गावांच्या मध्ये असलेली पैनगंगा नदीतून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पैनगंगा नदीत 10 महिने पाणी असल्या कारणानं गोहगाव हाडे ग्रामस्थांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आपली कामे करावी लागत आहेत. यापूर्वी पैनगंगा नदीतून प्रवास करत असताना अनेकांनी आपला जीव गमावलाय. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जायचं असल्यास 25 किलोमीटरचा प्रवास पार करावा लागतो. त्यामुळे या पैनगंगा नदीवर दोन्ही गावांना जोडणारा पूल बांधून देण्यात यावा अशी मागणी सोनाटी ग्रामस्थांनी केली आहे. 2023 या वर्षात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतलाय. कोणत्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. या वर्षात मनोरंजन विश्वात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यावर्षी कोणत्या मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला ते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुलोचना लाटकर. 4 जून रोजी सुलोचना दिदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दिदी या मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमधील त्यांच्या योगदानासाठी ओळखल्या जात होत्या. रवींद्र महाजनी. यावर्षी 14 जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मराठी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराचा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक होता. सीमादेव. 24 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांचे निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. मिलिंद सफई. 25 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले. मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रभावी भूमिकांसाठी ते ओळखले जायचे. रवींद्र बेर्डे. दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे 13 डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात 300पेक्षा अधिक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दिनेश फडणीस. अभिनेते दिनेश फडणीस यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 57व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी CID या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमधील फेडरिकची भूमिका अजरामर केली होती. सतीश कौशिक. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मिस्टर इंडिया चित्रपटातील कॅलेंडरची भूमिका अजरामर केली. देव कोहली. ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी लिहिली आहेत. यामध्ये कबूतर जा जा, आज शाम होने आई है, चलती है क्या 912, ओ साकी साकी अशा अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. ज्युनियर मेहमूद. अभिनेते नईम सय्यद उर्फ ज्युनियर मेहमूद यांचे 8 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
नितीन देसाई. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते 58 वर्षांचे होते. नितीन देसाई हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे नाव होते. नितीन देसाई हे लोकप्रिय कला दिग्दर्शक असण्यासोबत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते देखील. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात संपन्न झाली. खरं आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जी काही बदल आहे त्यामध्ये हा विचार, काँग्रेसचा विचार, हा पुरोगामी विचार, ही विचारसरणी आहे. पक्ष नाही, ही विचारसरणी आहे. आणि ती विचारसरणी घेऊनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र पद्धतीनं सरकार चालवलेली पुढे नेण्याचं काम केलं. शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस देशामध्ये कृषी मंत्री म्हणून काम करतो, त्यांचे 10 वर्ष, पण माझे 6 वर्ष त्यांच्याबरोबर मी खातं मागून घेतलं. तुम्ही म्हटले की देशाला कृषी मंत्री नाही, सांगू शकत नाही. राज्याला प्रत्येक 6 महिन्याला कृषी मंत्री बदलला गेलाय. कधीच गंभीर नाही, कधीच गांभीर्यानं कृषी खातं घेतलेलं नाही. मी मागून घेतलं खातं, म्हणलं मला कृषी खातं पाहिजे. विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस, कारण पवार साहेब देशामध्ये कृषी मंत्री आहे, आपल्याला काम चांगलं करता येईल. मी मागून घेतलं आणि सगळ्यात चांगला काळ, सगळ्यात सुंदर काळ जर शेतकऱ्याकरता कोणता असेल महाराष्ट्रामध्ये तर तो 6 वर्षाचा आणि साहेबांचे 10 वर्ष पाहिलं आपण, तर विविध अंगाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालं. कृषी विद्यापीठाला ताकद देण्याचं काम झालं. शेतकरी अडचणीत येईल तेव्हा उभं, त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यावेळी झालं. आणि सगळ्यात जास्त विकास दर कृषीच्या क्षेत्रातला हा आदरणीय पवार साहेब केंद्रात आणि मी राज्यात मध्ये असताना हा सगळ्यात जास्त विकास दर राहिला. हे रेकॉर्डवर मी सांगतोय. 2007 सर्वात जास्त विकास दर होता, कारण जाणीवपूर्वक केंद्र आणि राज्य शेतकऱ्याकडे पाहत होतं म्हणून हा विकास दर झाला होता. आजची परिस्थिती काय आहे, काय आहे पूर्व विदर्भाची परिस्थिती? तिथल्या धानाचं, तिथं भाताला धान म्हणतात, धानाची परिस्थिती काय आहे? अतिवृष्टीनं तिथलं धान नासून गेला. सरकार नीट पाठीशी उभं राहायला तयार नाहीये. संत्र्याची अवस्था, अवकाळी पावसाने नुकसान झालं. विदर्भातल्या कापसाचा सुद्धा पाऊस आला, वेचणीच्या वेळेस नुकसान झालं. तिथल्या सोयाबीनचं नुकसान झालं. पुढे आंब्याचं नुकसान आपण पाहतोय. कोकणामध्ये तीच परिस्थिती. आपल्याकडे पाहत आहोत की आपल्याकडे कुठेतरी या सगळ्या याच्यामध्ये उसाला 4 पैसे मिळतील असं वाटलं. साखरेचे बाजार वाढले तर लगेच तिथं इथेनॉलवर बंदी घातली उत्पादनावर आणि भाव पाडायचा कार्यक्रम झाला. आता म्हणतात थोडीफार सवलत देतील, किती देतील मला माहित नाही. म्हणजे जिथं जिथं शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील तिथं शेतकरी अडचणीत. कांद्याला कुठेतरी 4 पैसे मिळतील. कांदा शेतकरी हा जिरायतदार शेतकरी, गरीबाचा परिस्थिती कांदा पिकवतो, त्याला 4 पैसे मिळतील म्हणल्यानंतर कांद्याला निर्यात बंदी आणि कांद्याचे बाजार वाढतात. त्यावेळेस मात्र तुम्ही इजिप्तवरून कांदा आयात करता. पाकिस्तानचा कांदा यांना चालतो. बाजार मांडलेला इथे पहा. इथे काय काय आहे? कापूस आहे, कांदा आहे, गाजर आहे, दुधी आहे. नाही, गाजर नागपूरला पाठवा. हरभरा आहे, टरबूज आहे, बटाटा आहे, सगळं आहे, भाजी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत. समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी,
मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नाही आएगा. मशीन नाही, दुकानच बंद करायचं आपल्याला. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नरपासून एक मोर्चा काढला सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली. त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी, काय झालं तरी मला पाडणार. आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का अमोल? आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल. सांगायला पाहिजे, अरे डायरेक्ट बोला, असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं, नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. इकडे येऊन पहा, हवा बहुत तेज चल रही है. हवा बहुत तेज चल रहा है अजितराव. टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या मोर्चा आहे. किती 6 प्रमुख मागण्या आहेत आणि किती साध्या मागण्या आहेत. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे. खाजगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं. हा बिबट्याचा प्रश्न आपला जुन्नरला अनेक वर्षे मी ऐकतोय. त्यासाठी अखंडित वीज पुरवठा आपल्याला हवा आहे. पीक विमा कंपन्यांच्या ज्या लुटमारीला आळा घालायला हवा. महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी समरसून त्यांच्या वेदनांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतूनं हा आक्रोश मोर्चा 27 ते 30 डिसेंबरपर्यंत अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला. शेतकरी अस्वस्थ आहे. काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या नंतर पहिली बातमी स्थानिक पेपरमध्ये वाचायला मिळाली की 10 दिवसामध्ये यवतमाळ, अमरावती, वर्धा या ठिकाणी 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा बळीराजा देशाची भूक भागवणारा, काळ्या आईची इमान राखणारा आत्महत्या करतो. मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आलं शेतीचं आणि पहिल्या आठवड्यामध्ये नागपूरला आणि यवतमाळला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान गोष्ट नाही. आपण दोघांनी गेलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे ही लोकांची भूमिका हा का येतोय. प्रधानमंत्री जनतेच्या प्रश्नाच्या संबंधी आस्था ठेवणारे होते. दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमान काढलं, नागपूरला आलो, तिथून यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरात गेलो.
माऊली तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. विचारलं काय झालं. तिच्या बहिणीने सांगितलं काही झालं नाही. सावकाराकडनं पैसे काढले होते, बँकेकडून पैसे काढले होते, दुष्काळी स्थिती आली, हातातोंडाचं पीक गेलं. पुलूस कडेगाव मतदारसंघातील अनेक मतदारांची नावं ही पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात असल्याचा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. जगातल्या सगळ्यात पॉवरफुल अशा लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला, तो मुकेश अंबानींना एकच मत आणि एखादा शूटिंग करणार एका महिलेला सुद्धा एकच मत, अशा प्रकारची व्यवस्था करून योग्य सरकार येण्यासाठीची व्यवस्था केली. परंतु काही अशा प्रकारचे राजकारणी देखील आहेत की हे सगळे कायदे पायदळी तोडून चुकीची कामं केली जातात. 2019ला माझा पराभव झाला आणि त्याचं खरं कारण काय ते आता माझ्या लक्षात आलं. मी गेल्या काही दिवसांपूर्वी या याद्यांचं सर्व समीक्षण जे आता प्रसिद्ध झालेले आहेत आणि 5ला फायनल होणार, या याद्यांचं सर्व परीक्षण करत असताना असं लक्षात आलं की पलूस कडेगाव 285 विश्वजित कदमांचा जो विधानसभेचा भाग आहे, त्या पलूस कडेगाव मधले 32,667 मतदार हे पुरंदर विधानसभेमध्ये लावलेले 202 आणि म्हणून त्याचा पुरावा म्हणून या याद्यांचं कंपॅरिझन करून याची कंप्लीट 1075 पानाचा रिपोर्ट, सॉफ्ट कॉपी त्याचबरोबर हार्ड कॉपी इलेक्शन आयोग दिल्ली, इलेक्शन आयोगाचे मुख्य अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसणारे श्रीकांत देशपांडे या सर्वांना दिली गेली आणि त्यांनाही हे पाहून सगळं शॉक झालं की एक नाव म्हणजे उदाहरणादाखल आता मी तुम्हाला सांगतो, आमदार भास्कर तुकाराम 202 विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव मध्ये ते आहेत आणि तो तीच व्यक्ती 285 मतदारसंघामध्ये म्हणजे सांगलीला पाठ क्रमांक 121 सिरियल नंबर 235 वर आहे. आणि त्यामुळे ही जी 32,667 नावं जी तिकडची बोगस इथे नोंदली गेलेली आहे, ही नावं ताबडतोब रद्द करावीत म्हणून मागणी करत मी इलेक्शन आयोगाला तशा प्रकारचं पत्र दिलं. तेवढंच नाही केलं की ही रद्द करा आणि याचा क्लॅश कदाचित इतर ठिकाणी देखील असं बोलत जाईल. परंतु दोन्ही बेनिफिशरी, एका बाजूला सांगली पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम आहे आणि पुरंदरला त्यांचे सख्खे मेव्हणे हे संजय जगताप आहे. 2 वेळा माझ्यासमोर पडले होते, पण ते का जिंकले त्याचं कारण आता माझ्या लक्षात आलं की दोघी बेनिफिशियरी, त्यामुळे लिंक आहे दोघांमध्ये आणि म्हणून आम्ही असं केलंय की अशा प्रकारची जी नावं ज्यांनी बोगस अधिकाऱ्यांनी लावली त्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात याव्यात आणि त्याचबरोबर जे मतदार दोन्हीकडे त्यांनी खोटी कागदपत्र देऊन, ऍफिडेव्हिट शपथपत्र देऊन मतदानाचा अधिकार मिळवून घेतलेला आहे, अशा लोकांवर कायदेशीर प्रक्रिया, फौजदारी प्रक्रिया कराव्या अशा प्रकारची विनंती मी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना केली. मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि सांगली, पुणे कलेक्टर, सांगली कलेक्टर, संबंधित सर्व एसडीओ जे प्रांत अधिकारी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इलेक्शन कमिशनचे निवडणुकीच्या काळात न्यूडल अधिकारी असतात, त्या सगळ्यांना घेऊन या बाबतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. पण निवड प्रक्रिया होऊन ही नावं रद्द करण्याची आम्ही मागणी केली की पलूस कडेगाव मधली 32,667 नावं ही त्वरित पुरंदर विधानसभा मतदारसंघातील आणि त्यांनी कुठे केले की शहरात केले. खेडेगावमध्ये लगेच समजून आलं असतं. शहरात आंबेगाव, येवलेवाडी, देवाचिरोळी, फुरसुंगी, भेकराई नगर हा जो शहरी भाग आहे, या शहरी भागात ही सगळी नावं लावलेली आहेत. सासवड शहरामध्ये, एकच सासवड शहरामध्ये 3700 दुबार नावं लावली. एका व्यक्तीची 2 नावं 3 नावं, फक्त सासवड शहर 30,000 मताचं 10% मतं ही बोगस लावली 3 वेळाचे. जेजुरी मतदारसंघामध्ये 1000 नावं अशी 972 नावं, 978 नाव आणि नीरा शहरामध्ये 500, नीरा शहर 8-7 हजार मताचं, त्याच्यामध्ये 572 मत. शहरी भागामध्ये अशा प्रकारचं यांनी काम केलेलं आहे
आणि निवडणूक जिंकण्यासाठी हा जो काय त्यांनी बनाव केला होता 2021ला तो समोर आलेला आहे. निवडणूक आयोगाला या बाबतीमध्ये संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती आम्ही त्या केलेल्या आहे आणि त्यानुसार निश्चितपणे कारवाई सुरू होत आहे. आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो, पलूस कडेगाव हा विश्वजित कदम यांचा मतदारसंघ. त्या मतदारसंघातली 32,000 नावं आंबेगावच्या परिसरामध्ये त्यांनी लावली. 202 पुरंदर संजय जगताप त्यांच्या मेवण्याचा मतदारसंघ. त्यामुळे दोघांच्या कल्युजन मध्ये क्लिअर कट आहे की दोघांनी मिळून शासनाची फसवणूक केली, निवडणूक आयोगाची फसवणूक केली, राज्याची फसवणूक केली आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने करतोय. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग महत्वाचा पुणे शहराच्या बाबतीत काय झालंय तो 2014च्या दरम्यान आपण सगळ्यांनीच अनुभवला होता. आमचे पुणे शहराचे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे आपल्याला या बाबतीतील त्यांची मागणी आणि त्यांची माहिती. आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे की 2014 पूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सांगली जिल्ह्यातून 1.25 लाख मतदार या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आलेले होते आणि ते लावल्यानंतर त्यावेळी लक्षात आल्यानंतर आदरणीय त्यावेळेचे आमचे खासदार आदरणीय अनिलजी शिरोळे साहेबांनी विधान भवनामध्ये आंदोलन केलं होतं. बस भरून सांगलीतून आल्यानंतर लक्षात आलं आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर काही कारणासाठी दुर्लक्ष झालं. परंतु आता ज्याप्रमाणे पुरंदर हवेलीमध्ये ज्याप्रमाणे मतदार नोंदणी ज्या सांगली जिल्ह्यात झाली, आदरणीय आमचे महाराष्ट्राचे जे माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय विजय बापू शिवसेने आपल्या सविस्तर माहिती सांगितली. ह्यावर बी त्यांनी बापूंनी मुख्य अधिकारी निवडणूक अधिकारी तक्रार दाखल केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकर कारवाई जशी पुरंदर हवेलीमध्ये जी नावं लावण्यात आली त्याचबरोबर सांगली जिल्ह्याची पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये नावं लावण्यात आले त्यांच्यावर संबंधित अधिकारी कारवाई झाली पाहिजे आणि दुबारा नाव आहे ते लवकर वगळण्यात यावी म्हणून आदरणीय बापूंनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. आणि आमची एकच मागणी ही सर्व नावाची बोगस नावं सांगली जिल्ह्यातली या पुणे लोकसभा मतदारसंघात लावल्या ती लवकर नावं वगळण्यात यावी. अन्यथा त्या निवडणूक अधिकारी आणि संबंधित जे अधिकारी नावं लावले त्याच्यावर कारवाई होईल. काही प्रश्न असेल तर विचार. ठीक आहे, पण मतदान दोन्हीकडे झालेलं आहे नाही असं आहे ना, हे लोकसभेला कसं लक्षात आलं तुमच्या? लक्षात असं आलं की शिरोळे लढत असताना 2014ला सकाळचं मतदान त्यांनी तिकडे केलं आणि ते मतदान करून बसेस सगळ्या आल्या इकडे पुणे शहरामध्ये. एवढ्या बसेस सगळ्या मतदारसंघात आल्यानंतर पुणे शहरातले लोक बसले कशाने? आजूबाजूच्या बूथवर 1000 मतदानाचे चालत जातात. त्या बस आल्यानंतर लक्षात आलं आणि मग शिरोळेंनी त्याच रात्री उपोषणाला विधान भवनाच्या समोर सुरुवात केली पुण्यामध्ये. मी स्वतःही त्यावेळेस व्हिजिट केली. 3 दिवस त्यांनी मागणी केली होती की ही इलेक्शन पार्लमेंटची रद्द करावी. 1.25 लाख बोगस मत आहे. पण नंतर असं झालं की इलेक्शन आयोगाने वेळ असतो त्या वेळेत तुम्ही लक्ष नाही दिलं म्हणून ती रद्द नाही केली. पण नशिबाने ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ही जी 1.25 लाख मत आहेत ती तशीच राहिली. पुणे शहरातल्या सुजाण नागरिकांचं जे मत आहे त्यांना निवडून द्यायच्या कॅन्डिडेटला त्या मताच्या विरुद्ध अशा प्रकारचं घोळ करून पुणे शहराच्या जनतेची जी इच्छा आहे तिलाही काळीमा फसण्याचा प्रकार या 1.25 लाख मतातून झाला. आणि पुणे शहराच्या सुजाण नागरिकांच्या वतीने देखील आमचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वतीने देखील ही पुण्यातली सगळी मतं पलूस कडेगावची लावली. सगळीच्या सगळी मतं त्यावेळेस विश्वजित कदम लढत होते लक्षात घ्या म्हणून त्यांनी ती नावं लावली. त्यामुळे ती नावं त्यावेळेस काय लावली आंबेगावमध्ये 2019 म्हणून आमची मागणी आहे तत्कालीन अधिकारी, तत्कालीन एसडीओ, तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन जिल्हा तालुका पंचायतचे जे तहसीलदार कचेरीतले जे मेन अधिकारी तत्कालीन अधिकाऱ्यांना ताबडतोब त्यांच्यावर कायदेशीर क्रिमिनल प्रोसिजर करावं. कारण लोकशाहीला धोका आहे, लोकशाहीची फसवणूक आहे. 1000 रुपये मताला घ्यायचे आणि अशा नोंदी करायचे अनेक प्रकार समोर आलेले. त्यामुळे संबंधित अधिकारी काय आता अधिकारी जे आहेत ते घाबरतात. त्यांचा संबंधच नाही ना. इलेक्शन आयोगाकडे तो दुबार मतदार कधी रजिस्टर झालाय सांगितलं नाही. त्याची तारीख आहे. त्या तारखेवरून त्या संबंधित एसडीओ ते संबंधित तहसीलदार यांच्यावर फौजदारी केसेस झाले पाहिजे. निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे फ्रॉड करणे, सस्पेंड
म्हणजे सस्पेंड होणं, कामातून बडतर्फ करणे असा कायदा आहे. सरकारी नोकरीतून बडतर्फ करणे इतका कडक कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करून तत्कालीन प्रांत, तत्कालीन तहसीलदार कोण असतील, तत्कालीन निवडणूक अधिकारी या सर्वांवर फौजदारी कारवाई करून लोकशाहीचं संरक्षण करावं अशा प्रकारची मागणी आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या सर्व यंत्रणेला करतो. अधिकृत तक्रारी गेल्या, काम सुरू झाले. निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी असे विविध प्रकार चालू असतात, माहिती. परंतु ज्यावेळेस फायनल मतदार यादी आपल्याला दिली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात. मला असं वाटतं 1-1.5-2 महिन्यापूर्वी जसा कांद्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे, पण 1-1.5-2 महिन्यापूर्वी पार्लमेंटला जायच्या आधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अनेक जिल्ह्यांमध्ये जशी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं तसं अनेक ठिकाणी पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न हा येणार आहे. आणि आज तुम्ही पुणे शहर बघता किंवा पुणे ग्रामीणमध्येही बघता, अनेक तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातही पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि पाण्याची कमतरता सातत्याने अनेक लोकांना भेटताना जाणवते. आणि हेही मी 1.5 महिन्यापूर्वीच प्रशासनाला विनंती केली होती. या पाण्याच्या प्रश्नाबद्दल थोडंसं गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे. संपूर्ण पुरंदर उपसा योजना असेल किंवा उजनीचं धरण तुम्ही आता पाहिलं असेल किंवा आज पुणे शहरात जे पाणी येतं बोरवेल्ला मुळशीमधल्या सगळ्या धरणातून, तिथेही पाणी कमी होतं आहे. त्याच्यामुळे पाण्याची कपात, टँकर किंवा दुष्काळाची परिस्थिती होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ते वास्तव होत चाललं आहे. त्यामुळे 1.5 महिन्यापूर्वी लिहिलेले मी पत्र आहे ती सगळी ती आता ते वास्तव झालेलं आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामुळे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तिथे तातडीने मीटिंग घ्याव्या, राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवावं आणि त्याच्यात जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांसह आता उपमुख्यमंत्री पुढच्या महिन्यामध्ये दौऱ्याला सुरुवात करणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये मराठवाड्यापासून ती सुरुवात करतील. चांगली लोकशाही हो, प्रत्येकाने दौरे करायचा नाही करायचा किंवा करायचा तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. विशेष यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे शिरूर लोकसभेपासूनच या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तिथेच पहिल्या सभा घेताना पाहायला मिळणार. अतिथी देवो भव, आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत हे भारतीय आणि मराठी संस्कार आहेत. जे जे पाहुणे येतात त्यांचं स्वागतच केलं पाहिजे हे आम्हाला शिकवलेलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की भारतामध्ये आता आघाडी सरकारची गरज नाही, भाजप हा पहिल्या पसंतीचा पक्ष आहे आणि त्यामुळं आघाडी सरकारची गरज नाही आता देशात. तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या मित्रपक्षांनी त्याचा विचार करावा. आम्ही कशाला दुसऱ्याच्या घरात डोकावू. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी लोक आहोत. जागा वाटपाबाबत फॉर्म्युला ठरलाय का काय? कारण काल एक बैठक झाली महावियाची आणि त्यामध्ये साहेबांनी जी काही जागा मागितल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या ज्या पहिल्या आहेत त्यानंतर काय त्या जागा वाटपाबाबत काय चर्चा झाली तुमची? नाही, माझी नाही, पवार साहेबांची काय चर्चा झाली त्याच्यामुळे मला माहिती पण नाही. खरं तर मतदारसंघातच गडबड झाली तर देशाचं नेतृत्व कसं करणार असं कुठं सुधीर मुनगंटीवार तुमच्यावरती हल्ला केला? कारण की तुम्ही 10 महिने पुढील 10 महिने नाही हो, मी लोकसभा लढणार, विधानसभेसाठी राज्याचा दौरा करणार. त्यांचं म्हणणं असं आलं की मतदारसंघातच गडबड वाटत असल्यामुळं तुम्ही कुठंतरी आमच्यासाठी लोकशाही आहे त्याच्यामुळे त्यांना मन मोकळं करायचा अधिकार आहे. शेवटी ते विरोधात आहे, ते काही कौतुक थोडी करणार आहेत आमचं. सगळे काही भारतीय जनता पक्षात गडकरी साहेबांसारखे दिलदार नसतात. मयुरेश्वराचं दर्शन घेतलेलं काय मागणं मागितलंय? मी देवाला कधीच आहे, मी कोण देवाला काय मागणार, तो करता त्याला सगळंच माहिती असतं. आपण आपला आशीर्वाद घ्यायचे. आणि आज महाराष्ट्रात जो दुष्काळ पडलेला आहे त्या अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळावा एवढंच आम्ही साकडं घालायला दोघं आलो. 22 तारखेला रामलल्लाचं उद्घाटन होतंय. राज्य सरकारने असं ठरवलं आहे की राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन पद्धतीने याचं दर्शन होईल किंवा त्याची ऑनलाईन पद्धतीने सोय करणार. याच्या पाठीमागे कुठंतरी राजकीय किनार दिसते का? एकंदरीत जे महायुती आहे ती गावागावात या निमित्तानं पोहोचणार आहे. मला असं जर असेल तर पांडुरंगाच्या ज्या पूजा असतात वर्षातून 2 वेळा त्याही दाखवाव्या, त्याच्यात गैर काय एक. आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांना हे करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशातल्या खर्चातून करावं ना, कारण का प्रत्येकाची भक्ती असते. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जर स्वतःच्या खिशातून खर्च केला तर मी त्याचं मनापासून स्वागत करेन.
राज्य सरकारचा निर्णय हा खरं तर. हां, मग राज्य सरकार खर्च कसा करणार आहे, काय नियोजन करणार आहे याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल की कसं करणार आहे, कुठल्या हेडखाली करणार आहे. कारण का माझ्या संपूर्ण भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दुष्काळासाठी पण ऑनलाईन जर मीटिंग घेतल्या तर मला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यात अर्थातच मंदिराची आरती दाखवणारे तिथे स्वागतच करतो. पण त्याचबरोबर जर त्यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवले तेही फार मोठी प्रभू श्रीरामाची सेवा होईल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर काल एक जयंत पाटलांनी घोषित केला आहे की शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती आणि अजितदादांना प्रदेशाध्यक्षपद करणार होते. मात्र त्याआधीच त्याच्यात गौप्यस्फोट नाही आहे. जयंतरावनी जे सगळे काही गौप्यस्फोट नसतात. काही गोष्टी लोक कधी कधी बोलतात तेव्हा ती जयंतरावनी जी गोष्ट सांगितली आहे खरी आहे. नक्की काय नाही, जयंतराव बोललेत ना त्याच्यावर. अजून वेगळं मला काही बोलायची गरज वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले. स्वच्छता दूत या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे. एक मोठा विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅनपॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने, त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते, स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं. अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून 24 फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे. विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपॉवर मोबिलाईज करून, मशिनरी मोबिलाईज करून त्या भागामध्ये रस्ते, फुटपाथ, आतली गटारं, फुटपाथची गटारं, नाले, पब्लिक टॉयलेट, अंतर्गत रस्ते, अंतर्गत पायवाटा, गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे, वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे, अर्बन फॉरेस्ट तयार करायचं आहे, पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत. पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे, पाण्याची लेवल वाढली पाहिजे, हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर भिंती ज्या आहेत, फ्लायओव्हरच्या खालची जे काही जागा आहे ती स्वच्छ करणं, रंगरंगोटी करणं, ती लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देणं, हे सगळं या स्वच्छता अभियानामध्ये आहे. त्यांनी एक लोगो तयार केला आहे, ठाणं बदलतंय, ठाणं बदलतंय आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बदलाची सुरुवात पाहिलेलं आहे. आज इथे बघा एक चौक, भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे. आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही NGO या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे. आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं, आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे. त्या ठिकाणी होणारी रोगराई यामुळे रोगराई दूर होईल, ठाणं स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठाणं होईल, प्रदूषणमुक्त ठाणं होईल. अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे. हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही, हे महापालिकेचं अभियान नाही, राज्य सरकारचं अभियान नाही, तर लोकांचं अभियान आहे. ही लोक चळवळ व्हावी, एक जनजागृती, लोकांमध्ये क्रांती या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. अशा प्रकारचं अभियान आज सुरू झालेलं आहे. हा टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ आपलं स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे. कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेल्या आहेत.
नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्यात, चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत, जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये होईल. स्वतः आपण ऑन फील्ड उतरलेला आहे, राज्याला काय मेसेज नक्की आपण यामध्ये? जेव्हा एखादा अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो, सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी उतरतात, तेव्हा सर्व जनता देखील त्यामध्ये सहभागी होत असते. आणि म्हणून हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे, ऑन फील्ड उतरणारा आहे, फील्डवर उतरून काम करणारा आहे, घरी बसून काम करणारा नाही. त्यामुळे लोक या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या अभियानामध्ये सामील झालेले आपण पाहतोय आणि त्यामुळे हे अभियान एकदम राज्यात यशस्वी होईल. पंतप्रधानांनी दावा केलेला आहे की लोकांची पहिली पसंती भाजप आहे, असं मोदींनी दावा केलेला आहे. आता आपण 4 राज्यामध्ये पाहिलं की 3 राज्यामध्ये NDA म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील लोकांनी ठरवलेलं आहे. लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली, मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात, विश्वास ठेवतात. इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होते, मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि म्हणून 3 राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे. आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा 2024ला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील. हां, बिलकुल. ठाण्यामध्ये 1 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतलं ठाणं अशा प्रकारचं अभियान सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे, सरकारची आमची संकल्पना आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो. शेतकरी, कष्टकरी, बळीराजा, कामगार, महिला भगिनी, तरुण या सर्व घटकांना न्याय मिळो. त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होऊ दे, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. सर्वांना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं. अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात. मावळमधून एक प्रमुख राजकीय कार्यकर्ते, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधलं आणि त्यांना आमच्या परिवारात सामील करून घेतलं. संपूर्ण महाराष्ट्रात कालही म्हणालो, जळगावचे जेव्हा लोक आले होते, की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की चिन्ह नाही, पक्षाचं नाव असं लटकलेलं आहे आधांतरी, पण फक्त उद्धव ठाकरे हाच पक्ष हे मानून या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत, इन्कमिंग होत आहे. याची भावना अशी आहे लोकांची की भविष्यामध्ये या महाराष्ट्रात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष राज्य करेल. लोकसभा असेल, विधानसभा असतील, लोकांचा विश्वास या पक्षावर आहे. म्हणून आज सुद्धा वाघेरे पाटील यांनी हजारो, शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मी माननीय उद्धवजींना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधा. सर, मावळ लोकसभेची जागा वाघेरे साहेबच लढतील हे निश्चित झालं, कारण की त्यांची इच्छा असते की लोकसभेची जागा हे निश्चित झालंय. एकूण वातावरणामधनं तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा, कारण अजून निवडणूक जाहीर झालेली आहे. त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं. अयोध्येमध्ये भूसाहेबाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे 22 जानेवारीला. तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का? माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा, संघर्ष हा केलेला आहे.
स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून, त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे. शिवसेनेचा सहभाग आंदोलनातला ज्यावेळेस आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला, साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती, कारण ही केस खूप वर्ष लटकली होती. आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती, आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल. तसं नाही झालं. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिले असतील कदाचित आपला एक सहयोग, पण शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे. राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे. त्याच्यामुळे अयोध्येत मी कधीही जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन. तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसेनेत कोणी नव्हते, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते, उपाध्यक्ष काहीतरी. लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा. थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष ज्यांच्यामुळे ही बाबरी तुटली, त्याच्यामध्ये पहिल्या 10 नाही शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत, पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ 109 हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहे. मी स्वतः 3 वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले, मी स्वतः. त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी झाली ती लखनौ कोर्ट, लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी, आर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे. त्यांना ते माहीत नसेल, ते वकील आहेत फडणवीस, त्यांनी एकदा पाहावं. पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात, म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय. त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात, त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. उद्धवजी, निमंत्रणावरून जो वाद सुरू आहे वादाचा प्रश्नच नाहीये. कोणाला निमंत्रण जाणार, कोण जाणार यावरून हे सगळं चाललंय. फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही. म्हणजे काय समजतं काय? पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या. राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरीर आरती केलेलीच आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते. तुम्ही असं म्हणत आहात की तुम्हाला निमंत्रण मिळालं नाहीये, पण निमंत्रणाची भूमिका काय? नाही, येऊ दे ना, येऊ दे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं ह्याच्यात राजकारणाचा भाग नाहीये. आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक हुशारकी मारू नये. त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता. त्याच्यासाठी अडवाणीजींचं मी त्यांना खास हे करीन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता. माझं तर मी ऐकलं तर माझं तर सोडा, अडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं. तो म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये. तो एक
मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला याचा आम्हाला आनंद आहे. फडणवीस असं म्हणतात की छाताडावर अरे जाऊ द्या खूप लोक आहेत तो इतर काय काय बोलतात ते जाऊ द्या. अयोध्या राम मंदिर का न्योता क्या आपको अभी तक मिला है? क्योंकि बीएचपी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश अंबेडकर को न्योता भेज दिया है. सुनो, पहले स्पष्ट करना चाहता हूँ, एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है और दूसरी बात वहां आने के लिए मुझे न्योते की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है. मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है, विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो. वो किसी एक की बात नहीं है. रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है. वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त है उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है. उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है, सरकार ने नहीं किया. बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं, बाकी काफी थोड़े लोग रहेंगे. कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे, उस उम्र के थे वो, लेकिन सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है, खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा. मुझे कोई सुनो एक मिनट, मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है. जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर मैं दर्शन ले सकता हूँ. जैसे मैंने अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था, तो मुझे किसी की न्योती की जरूरत ही नहीं है. रामलला मेरा भी है, आपका भी है, जो भी चाहे वहां जा सकता है, जब भी चाहे जा सकता है. सर, प्रधानमंत्री अयोध्या की यात्रा पे गए हैं, अयोध्या की यात्रा पे गए हैं और 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा करने वाले हैं. तो क्या 22 तारीख को आप भी जाएंगे अगर न्योता नहीं आता उसके बाद? सुनो, मैंने कहा ना कि वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है कि उसी वक्त रामलला का दर्शन लेना चाहिए. चाहे तो मैंने तो कहा ना, जब मंदिर नहीं था तब भी मैं 2 बार वो आया हूँ, आज भी जा सकता हूँ, कल भी जा सकता हूँ, कभी भी जा सकता हूँ. और शायद मुझे ऐसे लगता है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं, राष्ट्रपति जी वहाँ आएंगी तो एक देश के लिए अच्छा संदेश जाएगा, दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहाँ और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है. अच्छा संदेश जा सकता है, तो वो होने दो. उसके बीच में मेरी राजनीती नाही करनी है. साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित झालेली आहेत. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः, माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातमी येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. शिवसेना युबीटी ठाम आहे, काँग्रेसचे राज्यातले नेते असं म्हणतात की अनेक खासदार सोडून गेलेले आहेत, मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. सीट शेयरिंग को लेकर लोकसभा की जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं, राहुल साहब ने कहा कि हम 23 सीटें जीते पे हमारा दावा नहीं है. मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ. सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में, उसी वक्त मेरे साथ संजय जी भी थे, हमने खरगे साहब से बात की है, राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे. और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा, और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो, हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं करें. हुई है दिल्ली में, उसमें कहीं ना कहीं ये तय हुआ है, कहीं ना कहीं आप थी क्या? आप भी नहीं थे, मैं भी नहीं थे. जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता, तो ही मैं बात मानू ना. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय, तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते
वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य. एनसीपी बरोबर जागा वाटप, एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये घाण झालेली आहे आणि ती साफ करायची गरज आहे असं मुख्यमंत्री एका वेळी बोलले होते आणि आज खूप घाण झालेली आहे. आज त्या ठाण्यामध्ये स्वच्छता करतायत. नाही, खूप घाण झालेली आहे. कारण गेले 1.5 वर्ष 2 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल. आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला. शिवसेनेने 500 फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग आणि आता महापालिकेकडनं 15 ते 40% अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय. ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.